आता मी पप्पा आजोबांसोबत चाललेलो आहे इथं आणि इथं एक आंबा आहे त्याचं नाव पप्पा आजोबा सांगतात. बनाना. हे बनाना मँगो. हे बनाना मँगो केवढा लांब आहे बघा. आता पुढच्या आंब्याकडे जाऊया चला. सोनपरी आंबा. हा बघा हा आंबा केवढा जड आहे. तो या सोनपरी. आंब्याचं नाव सोनपुरी आहे. सोनपरी. सोनपरी. आणि तो कसा आहे रत्नागिरी देवगड जो हापूस आंबा आहे ना त्याचं हे केलेलं आहे. कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन सांग. ते देवगड हापूस आंबा आणि रत्नागिरीचा आंबा हे मिक्सिंग आहे. रत्नागिरीचा आंबा हे पिकलाय हा पिकलाय. हे एक वैशिष्ट्य आंबा आहे. याला परमळ आंबा म्हणतात. हे ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांच्यासाठी हे भरपूर उपयोगी असतं. शुगरच्या कॅलरीज कमी आहे म्हणून शुगरच्या पेशंटला हा आंबा खायला लागतो. खास करून हा आंबा पूर्ण पिकलाय जो मी तोडणार आहे. थोडा खेच खाली नाही नुसतं वड खाल्ला. व्हेरी गुड. तू काढला का? कसा पिकलाय बघा. तो एक आहे अजून एक आणि तिथं अजून एक आहे. नाही ना छोटा ते फक्त तुझ्यासाठी आहे. खलास. हा तर आपण बोटात धरलो आणि तुटला. खलास. ते आंबे खायला बोलवा सगळ्याला. आता आंबे खायला या तुम्ही सगळे. कसं आहे बघा आंबे. इकडे बघ माझ्याकडे. कसं आहे आमचं मामाची शेत. आंबे आहे तिथं. आंब्याची बाग. आंब्याची बागच आहे इथं सगळं. तुमच्या पाठीमाग ते सगळीकडे आंबे नुसतं आंबे. खलास. बाहुबली केसर बनाना आंबा सगळे आंबे आहेत तिथं.